जय भवानी. पाहिला का नाही व्हिडिओ? मालेगाव मध्ये कोर्टाचं फाटक तोडलं लोकांनी. मी अहिंसेचं समर्थन करत नाही, पण आक्रोश पहा जनतेचा. याचा अर्थ एकच होतो की या न्याय व्यवस्थेवर जनतेचा पूर्णपणे विश्वास उडालाय. ना सरकार, ना पक्ष, ना सत्ताधारी, ना न्याय व्यवस्था, जनतेचा कोणावरच विश्वास नाही. हे सगळे जर जनतेचा विश्वास जिंकू शकत नसतील ना, तर हे होणारच. भारताच्या उरावर बसलेल्या या भ्रष्ट, भंगार आणि भामटे अधिकारी आणि राजकारणी यांचा विनाश जवळ आलेला आहे. फक्त आणि फक्त या भिकारचोट राजकारण्यांच्यामुळे माझा एवढा सुंदर देश देशोधडीला लागत आहे. आता जसं गेट तोडलाय ना, तसंच भविष्यात लोक काय काय तोडतील सांगता येणार नाही. कधी कधी असं वाटते की आता जे झालं ना, त्याशिवाय इथले शासकीय सरकारी लोकांचे डोळे उघडणार नाही. दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहे, खून होत आहे, आतंकवादी हल्ले होत आहे आणि भरमसाठ घोटाळे होत आहे. आणि या राज्याचे गृहमंत्री असतील, जबाबदार मंत्री असतील, सगळे निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. महाराष्ट्राचा बिहार होत आहे. सगळ्यात जास्त अन्याय हिंदू सहन करताय आणि जबाबदार हे स्वयंघोषित हिंदुत्ववादी सरकारच आहे. सरकार आणि यंत्रणांचं हे सपशेल अपयश आहे. असो, दादा म्हणल्यासारखं कायदेशीर एन्काउंटर झालाच पाहिजे. तरी माणुसकी दाखवत त्या चिमुकलीच्या न्यायासाठी पुढे आलेल्या मालेगावच्या तमाम नागरिकांना माझा सलाम, धन्यवाद. जय शिवराय.